नमस्कार. नमस्ते. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील शिरसने पिंगळे वस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे जाऊ तिथं खाऊ, परत मास्तर एके मास्तर, हिच्यासाठी काय पण, तसेच दणक्यावर दणका अशा विविध चित्रपटांना ज्यांनी गीतलेखन केलेलं आहे, असे कवी, गीतकार जगदीशजी पिंगळे सर यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. तुमचे हे जे गीतलेखनाची सुरुवात आहे ती कशी झाली? गीतलेखनाची सुरुवात तशी मला म्हणजे मराठी शाळेत असल्यापासून मला गीतलेखनाचा छंद होता मला तो. म्हणजे काहीतरी भाषण करताना सुद्धा मी कधी भाषण पाठांतर केलं किंवा असं काही केलं नाही. त्यातूनच मला नंतर काय झालं थोडंसं कळायला लागलं. तेव्हाच माझी आई वगैरे पहाटे उठून जात्यावर दळण वगैरे दळायची. त्यातून मला थोडंसं त्याची जाणीव व्हायची. परत नंतर आपल्या गावातले काही लोक म्हणजे शेतकरी समाज आहे ना आपल्या भागातला ग्रामीण भागातला. तर ते ग्रामीण भागातले लोक काहीतरी ते बैल नांगर धरायला पेरणी करायला वगैरे जायचे ना. तर ते ते अशिक्षित लोक असताना सुद्धा गाणी म्हणायची बैलाची गाणी मोठोची गाणी वगैरे अशी म्हणायची ना. ते बघून मलाच वाटलं आणि एवढी अडाणी लोक सुद्धा एवढे हे करतात गाणं गातात म्हणतात हे म्हणतात. आपण मग शिकतो आपल्याला काय येऊ नये हे असं. त्यातूनच मला त्याची स्फूर्ती निर्माण होत गेली आणि त्यामुळे लिखाणाच्या मागे लागलो मी थोडंसं. आणि लिखाण माझं मग होत गेलं माझ्या हातून थोडं थोडं लिखाण होत गेलं. सुरुवातीला काही कविताही लिहित गेल्या आणि हळूहळू हळूहळू नंतर मग गीताकडे वळलो. गीता म्हणजे कविता म्हणजेच गीत असतं त्याला चाल बसली की ते गाणं होतं. एवढंच फरक आहे नाही तर प्रत्येक कविता ही गीतच असतं असं ते. आतापर्यंत कोणत्या कोणत्या चित्रपटांना तुम्ही गीतलेखन केलेलं? आतापर्यंत मी 5 चित्रपटाला गीतलेखन केलेलं आहे आतापर्यंत. पहिला माझा चित्रपट जाऊ तिथं खाऊ. निर्माते त्याचे मेघराज भोसले. खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनीच मला म्हणजे ह्यात येण्याचं तेच कारणीभूत तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत आता सध्याला बरेच वर्ष. आणि त्यांचा ते कार्यक्रम होता ना चौफला म्हणून एक लावणीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात थोडंसं मॅनेजमेंटचं काम करत होतो त्यावेळेस मला ती स्फूर्ती होत गेली. आणि त्यांनीच नंतर मला जाऊ तिथं खाऊ चित्रपटासाठी गीतलेखनाचा खरं चान्स दिला खरं म्हटलं तर चालेल. कारण त्यांनीच मला टर्निंग पॉईंट माझा तिथून मिळाला. सिने क्षेत्रात पाऊल पडायला माझा टर्निंग पॉईंट मला ते खूपच झाला. आणि त्याला कारणीभूत म्हणजे साऊथ द खाऊचे जे कथालेखक होते संवाद वगैरे ते प्रताप गंगवणे यांचं होतं ना. त्यांनी मेघराज भाईंना विचारलं की याला ह्या चित्रपटासाठी आपल्या गीत कोणाचे घ्यावे तर ते त्यांनी माझं कविता सण काव्यसागर हा कविता 2002 साली माझा प्रसिद्ध झाला होता प्रकाशित झाला होता. तर त्यातलं त्यांनी वाचलं त्यामुळे ते म्हणजे कशाला बाकीचं कोणाचं जगदीश पिंगळे खूप चांगले गीतकार आहेत. त्यांची गाणी घ्या तुम्ही चांगलीच गाणी मग त्यांच्यामुळे आणखी त्यात मेघराजबाईंनी मला चान्स दिला त्यात आणि त्यात मग बैठकीच्या लावणीचा योग मला त्यात लावणी देण्याचा मला त्यात योग आला खरं सांगायचं. कोणती लावणी? ते लावणी काय शब्द? शब्द त्याचे उधळते रात्र धुंद यौवनाची घाला ना मिठे राया सैल हाताची जवान ही काया लागली झुराया वाट पाहुणी थकली राया गोऱ्या गाली ज्यांना उभ शराबी होटाची घाला ना मिठे राया सैल हाताची असे त्याचे शब्द होते. आणि ते उत्तरा केळकरनी खूप चांगली गायली होती. त्यागराज खाडीकरांचं संगीत होतं त्यांनी बी संगीत चांगलं दिलं होतं. आणि त्यामुळे चांगली एकदमच चांगली लागली. हे शब्द कुठून सुचतात नक्की? नाही तसं सांगणं तर अवघड आहे. कसं आहे माहिती आहे का, आता हे प्रत्येक जण लिहितो हे करतो ना, खरंच ते ॲक्चुअली काय असेल परमेश्वराची काय ती देणगी असेल. असं आहे की सांगून किंवा सगळं आता तुम्ही बघा ॲक्टिंगचे कोर्सेस आहेत हे सगळे, पण लिखाणाचे कोर्सेस आहेत का कुठं बघा? गाणी लिहिण्याचे कोर्सेस आहेत का कुठं? नाहीच आहे ते. हे काय परमेश्वराने दिलेले की आई-वडिलांचे पुण्य आहे किंवा परमेश्वराने दिलेली देणगी असते हे. हे कोणाची मी म्हणू शकत नाही, मी करू शकतो का, मला ही वय होईल, असं कोण म्हणू शकत नाही. पण ते आतून सुचून जातं ते. आणि काय कळस परिस्थिती जेव्हा त्यांना बनवते काय कळस म्हणजे असं परिस्थितीनुसार बनलं जातं काय कळस. याच्यानंतर अजून पण काही चित्रपट आहेत की ज्यामध्ये तुम्ही गाणी गायलेले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा गाणी लिहिलेली चित्रपट ते हे मास्तर के मास्तर मेघराज राजे भोसलेंचा तो निर्मित असणारच मास्तर के मास्तर चित्रपट. त्या सुद्धा 4 गाणी दिली होती पण एका गाण्याचं शूट होऊ शकलं नाही वेळेअभावी त्यांच्या. आणि त्यातले आता म्हणजे आज महाराष्ट्राच्या काय जगात म्हटलं तरी चालतं देशात तर झाली तर प्रसिद्ध ती लावणी. नादखोळा नादखोळा सोडा सोडा आहे नादखोळा. त्याला संगीत सुद्धा चांगलं दिलं हर्षित अभिलाष संगीतकार आहेत हे त्याचे. ती तुमची आहे का? हो ती माझी मी लिहिलेली लावणी आहे. ते लोकांचा विश्वास बसत नाही मला पहिल्या लोक म्हणतात तुम्ही लिहिले का तुम्ही लिहिले का बाबा मीच लिहिले हो काय. पण ते लोकांना साहजिक आहे आता ती आहे देणगी आपण लिहिले ते चांगले होऊन गेली चांगली चालू तिला चांगली बसली त्यामुळे त्यांना लावणी नाही आज जवळजवळ प्रसिद्धी खूपच म्हणजे अजून टॉप 10 मधले म्हणलं टॉप 5 मधले म्हणलं तर ते अजून व्यवस्थित चाललेली लावणी आहे. आणि आहे व्यवस्थित चाललेले आहे. आणि त्यामुळे खरं मी लावणीकार म्हणून मला कशी प्रसिद्धी त्या लावणीमुळे मिळाली खरं सांगायचं म्हटलं तर. बरं. मला सांगा,
असं एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथं तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ओळख दिली की बाबा हे जगदीश पिंगळे साहेब आहेत आणि ह्यांनी वेगवेगळी लावण्या किंवा गाणी गायली, असं ओळख दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नक्की? नाही मला म्हणजे मला आनंद वाटतो. तो ते ठीक आहे, लोक आपल्या ओळख कधी करतात किंवा काही ठिकाणी ओळख झाली की लोक ते सर आमच्याशी फोटो काढा हे करतात, बरं वाटतं, समाधान वाटतं, काय नाही त्यांचं. पण असं काही नाही, आपल्याला त्याचं असं गर्व वाटत नाही आपल्याला. अभिमान वाटतो आपल्याला थोडं, ठीक आहे बाबा, या लावणीमुळे ह्याच्यामुळे आपण थोडंसं लोकांच्यात म्हणजे लोक आपल्याला ओळखायला लागले चांगल्या चांगल्या पद्धतीने. आज स्वाभिमान, अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो त्याचा. बरं. पुढं अजून काय करायची अपेक्षा? आहे, अजून भरपूर करायची अपेक्षा आहे. आता अजून मला लावण्यांचं पुस्तक तयार करायचं. आता लावणी माझ्याकडे आता ऑलरेडी तयार आहेत माझ्याकडे. आता तसे काय पाहिजे, एक 1700 गाणी लावण्या म्हणजे कविता आणि लावण्या म्हणून 1700 तरी माझ्याकडे स्टॉक आहे अजून. आता काय लावण्यांचे मुखडे स्वतः आहेत माझ्याकडे अजून. असा योग कुठं आला कोणाला असली तर आपण ते देणार आहे आपण आलं पण. पण ते असलं तर चांगलं, त्याचं होणार असेल तर देतो. नाहीतर आपण तसं मागणी करणारे भरपूर असतात, पण मी नाही भाऊ, चांगलं व्यवस्थित करणार असेल तर देतो. नाहीतर नको. नाहीतर काय, कोणीही कसं काही करतात, गाण्याचा दुरुपयोग कसं करतं, त्याला निष्कारण आपल्या शब्दांची परत अवहेलना होते तुम्हाला. त्यासाठी मला द्यायला नको वाटतं खरं सांगायचं. आगामी असं काय नियोजित आहे का? एखादा पुस्तक किंवा काव्यसंग्रह किंवा अजून चित्रपटासाठी काय असं? हो, आहे ना. आता बऱ्याच लोकांनी आता डिमांड, 4-5 लोकांनी डिमांड केलं आम्हाला चित्रपटासाठी लावण्या पाहिजेत. गाणी नाही, लावणी पाहिजेत. कारण लावण्याचा थोडासा माझा बाज असल्यामुळं लावण्याच पाहिजे. लावणी लिहायला मला अगदी जास्तच आनंद वाटतो खरं सांगायचं म्हटलं तर. म्हणजे ते त्या आणि पुस्तक एक माझं प्रकाशन करण्याचा विचार आहे माझा. कविता मिक्स लावणी असं एक करायचं पुस्तक प्रकाशन करण्याचा माझा मानस आहे. आता बघू आता योग कधी येतोय. त्यात म्हणजे काही थोडी काही कारणास्तव मला ते लांब पुढं-पुढं थोडंसं लांबत गेलं. पण आता निदान एक 4-2 महिन्यात का होईना मी ते नक्कीच सक्सेसफुली करीन. असं एक मला म्हणजे नक्कीच माझा मार्ग लागेल तो. पुस्तकाचं एक चांगलं पुस्तक काढण्याचा विचारात आहे. आतापर्यंत तुम्हाला बरेच पुरस्कार मिळाले असतील, मान-सन्मान, सत्कार. लक्षात राहील असा एखादा काय प्रसंग सांगता येईल का? की तो तुमच्या कायम आठवणीत आहे? पुरस्कार तर मिळाले भरपूर, मला मान-सन्मान भरपूर झाले. आता काय चांगल्या लोकांच्या हातून ती सत्कार झाले, मान-सन्मान झाले. म्हणजे पॉलिटिकल राजकारणाच्या बाबतीत पवारसाहेबांच्या हस्ते सत्कार झाला आहे, अजयदादांच्या हस्ते सत्कार झालेला आहे आपला, अण्णा हजारांच्या हस्ते सत्कार झाला आहे, आपण विश्वास नांगरे पाटलांच्या हस्ते सत्कार झाला आहे. असे झाले म्हणजे सगळ्यांच्या हस्ते सत्कार झाले पण समाधान वाटलंय लोकांच्या हस्ते झाले. पुरस्कार भेटलेले, बालगंधर्व परिवार पुरस्कार मिळाला चांगला मला, 16 सालीच मिळाला तो मला. परत दुधईबावी फेस्टिवल असतं, गाडगे महाराज अभियान असतं दुधईबावीला, त्यांचा मी कलागौरव म्हणून मला पुरस्कार चांगल्या प्रकारे मिळाला. गावचा मी कलागौरव म्हणून पुरस्कार मिळाला मला. आहे, मिळाले पुरस्कार. कुठं जायचं तिथं आपलं मान सन्मान होतो, पुरस्कार होऊन मिळतात, हे मिळतात. आणि खूप समाधानी आहे आपण त्याच्याबद्दल. काही अजिबात काही नाही, आनंद आनंद वाटतो आपल्याला. प्रेक्षकांना काय सांगाल की कशा पद्धतींची गाणी आता सध्या, पहिला ट्रेंड आणि आत्ताचा ट्रेंड यामध्ये काय फरक पडतो तुम्हाला? पहिल्या ट्रेंडची गाणी आता कमी कमी व्हायला लागल्या सर. आता सांगायचं तात्पर्य बघा, लोकांना आता काय काय गाणारा सुद्धा काय काय त्याचा अर्थ कळत नाही. आता माझं उदाहरण सांगतो मी. आता मी जे लावणी लिहिली ना माझी, हे आपले नादखोळा लावणी लिहिली, त्यात एक वर्ड आहे बघ माझा, अंगाला दाटते कटकी चोळी. आता कटकी चोळी ह्याचा अर्थ ह्या लोकांनी घेणाऱ्यांनी कसा केला, कटकी म्हणजे कट केलेली चोळी. पण ऍक्च्युली तसा नाही तो अर्थ. मी ज्या भावनेने लिहिली कटकी चोळी म्हणजे, पूर्वी कटकीची चोळी म्हणजे एक वेगळा ब्रँड होता. आणि कुठली एखादी सासरू जरी माहेरी गेली किंवा एखादी वयस्कर आजी गेली का नाही, हा मी माझ्या भावाकडे गेली मला ते कटकीची चोळी घेतली, म्हणजे त्याला एक वेगळा ट्रेड होता, मार्क होता. ते भावनेने मी तिथे लिहिली कटकी चोळी, एक ब्रँड होता. पण काय काय लोकांनी म्हणजे कधी ते अर्थ वेगळा करून घेतला ते, म्हणजे त्या गाण्याचा किंवा त्या याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आपण गाताना सुद्धा, करताना किंवा वापर करताना सुद्धा. ते होत नाही हो ते. त्यामुळे खरंच म्हणजे साहित्यिक दर्जातून आपण जे काढत, आता माझी एका कवितेत बघा, कविता एक माझी, जत्रेला जाऊ गाडी जुंपून, आणि सोन्याच्या खेळा गाडीला लावून, असं एक माझे आहेत वर्ड शब्द. तर एका बाजाराने, शहरातल्या एका बाजाराने विचारलं, सोन्याच्या खेळा म्हणजे आपण भिंतीला ठोकतो त्या खेळा का, असं विचारलं मला. मी आश्चर्यचकित, अरे बाबा ते नाही खेळा, बैलगाडी असतील, बैलगाडीला जे चुपणी म्हणतात त्याला, गोंगराजी, त्याला खेळा असतात, त्याला त्याला खेळा म्हणजे साईडला बैल बाजूला जाऊन खेळत होते, तो खेळा, असं त्याचा अर्थ होतो. पण ही लोक काय त्याचा अनर्थ करून घेतात हो, काय मग ते कुठं काय खटकतं आपल्याला. म्हणजे मूळ साहित्यापासून ही कुठेतरी शब्दरचना बाजूला जाते, आणि तेव्हा वाईट वाटतं हो, काय कळत तुम्हाला सांगतो. प्रेक्षकांना काय आवाहन करायला जातं आता? प्रेक्षकांनी कशा पद्धतीची गाणी स्वीकारली पाहिजेत किंवा काय?
नाही कसं आहे आता प्रत्येकाच्या मनावर आता कोणाचं कसं मन आहे कोणाचं कसं काय ते आपण कसं सांगू शकत नाही. आता कोणाला कसे गाणे आवडतात कोणाला कसं जमाना बदललाय पोरं म्हणजे पोरांचे विचार वेगळे सगळ्याचे विचार वेगळे. कोणाला भावनिक गाणी आवडतात कोणाला अशी थोडे घेतले होतात. आता काय काय गाणी खूप चांगली असतात पण अर्थ घेतला तर चांगले असतात ना तर काय काय नुसतं हुलडबाजीतले गाणे आवडतात. आता कोण कशाला कशा डोक्यावर घेईल ते सांगता येत नाही. त्यामुळं प्रेक्षण फक्त संस्कृती आपली संस्कृती बिघडू नये अशी गाणी असावीत मला एवढी आपल्या वाटतं. आपली भारतीय संस्कृती आपली संस्कृती जतन केली पाहिजे अशी काहीतरी त्यातली रचना पाहिजे. आता म्हणजे प्रत्येक लावणीकारांनी सुद्धा पहिली जी रचना लावणीकारांची असो ती बघा ना कशा आहेत. पहिली गीत कविता त्यांच्या कविता बघा कशा आहेत. म्हणजे आपली भारतीय संस्कृती जतन करण्याचं काम ह्यातनं केलेलं आहे आपल्या साहित्यातून केलेलं आहे. ते साहित्यातून उगाच काहीतरी पुढे आणून आणि काहीतरी समाजात त्याची काहीतरी दुफळी मासली कदाचित किंवा वाईट विचार असे पांगतात असे नको. संस्कारक्षम संसार संस्कार लोकांचे जपले पाहिजे. आपल्या जी भारतीय संस्कृती आहे संस्कार संस्कार जपून सगळं साहित्य निर्मित व्हावी असं माझं मत असतं तुम्हाला सांगतो. मला बाकीचं म्हणजे कोण गाणी कसं कोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं त्याची मत नाही पण आपली संस्कृती धरून चालून गाणी झाली पाहिजेत. गीतं झाली पाहिजेत कविता झाली पाहिजेत साहित्य निर्मिती झाली पाहिजे त्याला असं माझं मत वाटतं. तुमच्याशी गप्पा मारून किंवा तुमचे अनुभव ऐकून खूप खूप छान वाटलं. धन्यवाद सर. धन्यवाद.